आहा, काय मस्त दिसतोय. अगदी परफेक्ट रंग, टेक्स्चर आणि चव सुद्धा तितकीच अप्रतिम. हा मशरूम मसाला करायला अगदी सोपा आहे. तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर नक्की लक्षात येईल. अगदी साध्याशा आणि पटकन होणाऱ्या स्टेपमध्ये मी हा मशरूम मसाला दाखवलाय. नेहमी आपण ग्रेव्ही करतो त्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी इथे ग्रेव्ही केली आहे. अगदी सोपी पद्धत आहे, पटकन होणारी. ही ग्रेव्ही बघितल्यानंतर अरे हे पहिल्यांदा का माहित नव्हतं असं तुम्हाला नक्की वाटेल. तर अजिबात स्किप न करता ही रेसिपी पूर्ण बघा. मी असे साधारण 2 पॅकेट मशरूम आणलेले आहेत. तुम्ही बघू शकता मशरूमवर बऱ्यापैकी माती आहे. आता हे मशरूम आपण स्वच्छ करायचे. हे सगळे मशरूम मी आता एका बोलमध्ये घेतेय आणि हे स्वच्छ धुवून घेतलेत. तरी सुद्धा तुम्ही इथे बघताय मशरूमवर बऱ्यापैकी आपल्याला माती दिसतेय. तर आता इथे मी एक वेगळी पद्धत दाखवणार आहे. कदाचित तुम्हाला माहित असेल, पण ज्या कोणाला माहित नाहीये त्यांना हाही प्रकार खरंच खूप आवडेल. सुरीच्या मदतीने आपण थोडंसं मशरूमचं वरचं साल काढून घ्यायचं आणि असं बोटाने ओढून ते पूर्ण काढून घ्यायचं. म्हणजे वरचा मशरूमचा जो लेयर आहे ना तो व्यवस्थित काढून घ्यायचा. म्हणजे पूर्ण जी वरती माती किंवा घाण काही लागलेली असेल ना ती निघून जाते आणि स्वच्छ असा मशरूम आपल्याला मिळतो. तर इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण साल काढली आहे आणि स्वच्छ असा पांढरा मशरूम आपल्याला मिळणार आहे. आता आपण ते मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर लावून मशरूमला ते चोळून तशा पद्धतीने देखील मशरूम स्वच्छ करू शकतो. किंवा ही पद्धत पण तुम्ही बघता ही सुद्धा अगदी छान आहे. मशरूमचा आकार जर व्यवस्थित असेल, मोठे असतील तर अगदी पटकन होतं, काही फार वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने असे सगळे मशरूम मी त्याची वरची जी साल आहे ती काढून घेतली आहे आणि आता हे मशरूम मी चिरून घेणार आहे. तर मशरूमचा जो देठ आहे ना त्याचा थोडासा भाग कट करून घ्यायचा आणि हा थोडा मोठा मशरूम आहे म्हणून मी याचे 4 भाग करून घेतेय. परफेक्ट. हे अशा पद्धतीने मी तो मशरूम चिरून घेतेय. आपल्या आवडीनुसार आपण लहान मोठ्या आकारामध्ये चिरू शकतो, काहीच हरकत नाहीये. आणि मशरूम खूप छोटा असेल तर त्याचे अगदी 2 भाग केले तरी चालतील. हे असे आपले सगळे मशरूम चिरून झालेले आहेत. हे आता आपण एका बोलमध्ये घेऊयात. ही भाजी अगदी सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने मी दाखवणार आहे. अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण बऱ्याच ट्रिक्स मी इथे सांगितल्यात. याच्यामध्ये मी 2 चमचे घरी लावलेलं दही घेतेय. त्यानंतर एक मोठा चमचा मीठ मसाला मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलंय. हे सगळं छान असं मशरूमला हाताने लावून घ्यायचं. मॅरिनेट करून घेतोय आपण. यामुळे भाजीची जी आपण भाजी करणार आहोत त्याची चव खूप जास्त वाढते. मस्त चमचमीत छान अशी मशरूम मध्ये या सगळ्या मसाल्याची चव उतरल्यामुळे चवीला खूप छान लागतात मशरूम. तुम्ही मशरूमची भाजी कशा पद्धतीने करता? तुम्हाला आवडतात का मशरूम? आता याला मी झाकण लावून हे आपण असंच बाजूला साधारण एक अर्धा तास ठेवून द्यायचंय. अर्थात बाकीची सगळी तयारी होईपर्यंत ते आपल्याला बाजूला ठेवून द्यायचंय. तर इथे मी कांदा घेतलाय. आपल्याला ग्रेव्हीसाठी आपण कांदा टोमॅटो वापरणार आहोत. तर इथे मी कांदा चिरून घेतेय. इथे जो आपण कांदा चिरायचा आहे हा रफली चिरून घ्यायचा आहे. फार बारीक चिरत नाहीये मी, पण अगदी खूप मोठा सुद्धा चिरणार नाहीये. तर साधारण आपण पोहे वगैरे करायला किंवा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असा मी इथे कांदा चिरलेला आहे. तर मी इथे टोमॅटो चिरून घेते आणि टोमॅटो चिरताना त्याच्यातल्या सगळ्या बिया मी इथे काढून घेतलेल्या आहेत. तुम्हाला दिसत असेल टोमॅटो सुद्धा इथे आपला चिरून झालेला आहे. आता मी इथे कुकर घेतलाय. त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, चक्रफूल, 4-5 लवंग, 4-5 मिरे आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत. आता हे थोडंसं तेलावर परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये हिंग घातलाय. हिंग घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी चिरून घेतलेला कांदा घालतेय. येस. आता प्रश्न पडला असेल ना, कढईऐवजी मी आज कुकर का घेतला? हीच तर एक गंमत आहे, दाखवते पुढे. आता हा जो आपण इथे कांदा घेतलाय, इतर वेळी जेव्हा आपण कढईमध्ये ग्रेव्ही परतत असतो
हे सगळं परतून घेत असतो तेव्हा आपल्याला कांदा खूप वेळ परतावा लागतो. पण ही कुकरमध्ये ग्रेव्ही करण्याची गंमत आहे की फक्त कांदा थोडासा रंग बदलला, थोडासा पारदर्शक दिसायला लागला की थांबायचंय आणि त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. तर आता इथे टोमॅटो घातला की अर्थात लगेच मीठ घालायचं, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर लसूण आणि हळद. इथे मी तिखट घालतेय. आता हे सगळं मी छान मिक्स करून घेते, थोडंसं परतून घेणार आहे. मी इथे जे तिखट वापरते ना ते नेहमी शक्यतो कोणत्याही प्रकारची भाजी करताना मी ते गोडा मसाला आणि लाल तिखट एकत्र केलेलं जे तिखट घरात बनवते तेच तिखट वापरते. त्यानंतर मी इथे थोडीशी साखर घालतेय टेस्ट बॅलन्स करण्यासाठी, कारण आपण इथे टोमॅटो वापरलाय आणि मशरूमला आपण जे मॅरिनेट केलंय दह्यानी त्याची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी. तर आता इथे मी 1 कप पाणी घालतेय. हे जे मी पाणी इथे घातलंय हे सुद्धा गरम पाणी घातलेलं आहे. आता आपण या कुकरला झाकण लावणार आहे आणि याच्या आपण साधारण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर इथे 3 शिट्ट्या झाल्यात. कुकर गार झाल्यानंतर मी त्याचं झाकण काढून घेतलं आणि आपल्याकडे असा डाव असतो, त्या डावाच्या मदतीने आपण कांदा टोमॅटो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा. मी गॅस चालू करतेय, बारीक गॅस केलेला आहे मी इथे. आणि हा जो डाव आहे त्या डावाच्या मदतीने टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे बऱ्यापैकी पाणी दिसतंय. हे आपण असंच एक साधारण 10 मिनिट उकळत ठेवणार आहोत. हे पाणी जे आहे ते पूर्ण आटून त्याची एक ग्रेव्ही तयार होईपर्यंत आपण हे उकळून घेणार आहोत. फार वेळ लागत नाही, मी 10 मिनिट सांगतेय, पण त्याच्या आधीच होतं. तुम्ही ट्राय करून बघा. लसूण वगैरे पण तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित बारीक होतोय, छान शिजलाय तो आणि या सगळ्याची चव इतकी छान एकत्रित उतरते. आहा हा मस्त. तर खरंच अप्रतिम. तर तुम्ही ते बघताय पातळ अशी ग्रेव्ही वाटत असेल तुम्हाला, पण जशी जसा थोडा वेळ जातो तशी ती छान अशी एक संध होते. दिसेल पुढे व्हिडिओमध्ये. फक्त हे थोडंसं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं डावाच्या मदतीनं. तुम्हाला लक्षात पण येत असेल, त्याला दाटसरपणा आलेला दिसत असेल. अर्थात मशरूमची भाजी आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. तुम्ही बघताय भरपूर दाटसर झाली आहे ग्रेव्ही. मी डावानी ते छान बराच वेळ ट्राय केलं, व्यवस्थित मॅश सुद्धा झालंय. पण मला ते मॅश करताना अजून एक ऑप्शन सुचला की आपण हे पावभाजीच्या मॅशरनी सुद्धा छान असं मॅश करू शकतो. खूप पटकन होतंय, हा पण खूप इझी ऑप्शन आहे. तर मग तुम्ही हा पण ट्राय करू शकता. अगदी छान, म्हणजे पावभाजीच आपली किती मस्त मॅश होते. तर मग या मॅशरचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. तुमच्या लक्षात येत असेल ग्रेव्ही अगदी छान एकसारखी मिळून आली आहे. म्हणजे मगाशी जेवढं पाणी होतं तेवढं पाणी आता अर्थातच राहिलेलं नाहीये. खूप अशी छान ग्रेव्हीला तो थिकनेस आलेला आहे. मस्त. नेहमीच्या पद्धतीने ग्रेव्ही करण्यापेक्षा हा ऑप्शन खरंच छान आहे. पटकन होतो, खूप काही वेळ लागत नाही आणि याची चव ना खरंच खूप भारी लागते बरं का. म्हणजे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तर आता ही ग्रेव्ही तुम्ही बघू शकता व्यवस्थित दाटसर झाली आहे. आता मी याच्यामध्ये मशरूम घालतेय मॅरिनेट केलेले. या सगळ्या वेळेमध्ये आपण मशरूम आधी जे मॅरिनेट करून ठेवतो ते मस्त असे मॅरिनेट होतात. मसाला वगैरे छान मशरूममध्ये मुरतो. थोडंसं आपण हे एकसारखं करून घेऊयात. आहा अफलातून भारी. मला खरंच खूप जास्त आवडते मशरूमची भाजी. आता इथे कसुरी मेथी आहे, ती हातावर अशी चुरून आपण घालूयात. कसुरी मेथीने अर्थातच चव खूप छान येते भाजीची. आता इथे मी दुधावरची साय घालतेय. फ्रेश क्रीम असेल
तरी ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. दोन्हीही नसेल तर काजूची थोडीशी पेस्ट सुद्धा इथे तुम्ही घालू शकता. याने थोडासा भाजीला रिचनेस येतो. त्यामुळे असेल यातलं काहीही तरी इथे आवर्जून घालायचं. इथे मी आवश्यक तेवढंच पाणी घालतेय. पुन्हा एकदा मी इथे गरम केलेलंच पाणी घातलेलं आहे. भाजी शिजण्यासाठी वगैरे आपण जेव्हा पाणी घालतो तेव्हा शक्यतो ते गरम पाणीच वापरायचं. म्हणजे एकतर भाजी लवकर होते, उकळी लवकर येते आणि चव छान लागते. आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात. आणि हे मशरूम आहेत ते शिजायला फार वेळ लागत नाही. ते आपण व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे. इथे तुम्ही अगदी कुकरचं झाकण लावून एखादी शिट्टी करून घेतली कुकरची तरी चालेल. मस्त अशी वाफ आली. 10 मिनिट झालेले आहेत. आपण याचं झाकण काढूयात. काय भारी दिसते, मस्त. तुम्ही रंग, त्याचं टेक्स्चर बघू शकता. एकदम परफेक्ट अशी भाजी मशरूमची आपली तयार आहे. मशरूम मसाला आपला तयार आहे. खूप मस्त, चविष्ट आणि बऱ्याच सोप्या पद्धतीनं होणारी, पटकन होणारी ग्रेव्ही असा आपला हा मसाला मशरूम तयार आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, आपण जेव्हा ग्रेव्ही करत असतो तेव्हा बराच वेळ आपण ते सगळं परतत राहतो. त्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत पण आपल्याला बराच वेळ वाट बघावी लागते. पण ती प्रोसिजर इथे खूप सोपी करून दाखवली आहे मी. तर मग आज आपण ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सांचीज किचन चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीनं बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.